नमस्कार श्रोते मित्र हो. सादर करत आहोत अभिवाचन. लेखक पुरुषोत्तम बोरकर लिखित कादंबरी आमदार निवास रूम नंबर 1756. प्रकरण 9. मुंबईची विस्मरण शक्ती फार तीव्र आहे. मंत्रालयात तसे आज फारसे काम नव्हते, पण प्रॅक्टिस म्हणून नमस्कारार्थ 2 वाजता एक राऊंड मारलाच. परत येताना गाडीवर फ्रूट सलाद खाऊन टाकले. रात्रीचा हँगओव्हर तर कायम बोकांडीच बसलेला. तेव्हा एक डुलकी घ्यावी आणि फ्रेश व्हावे अशा प्लॅनिंगने रूमवर परतलो. MLA हॉस्टेलच्या मेन गेटच्या पायऱ्या चढत नाही तोच काउंटरजवळ एक हितचिंतक भेटले. त्यांना माझा हा रोल फारसा पसंत नव्हता. आता ते क्लास 1 ऑफिसर, तेव्हा त्यांना कशाची ददात. शिवाय गावाकडचे असल्यामुळे एक प्रकारचे नैसर्गिक पालकत्व त्यांच्याकडेच असल्यासारखे ते माझ्याशी वागत. तास तास बौद्धिक घेत. स्वतःहून कोणाकडे शब्द टाकणार नाहीत, शिफारस करणार नाहीत, पण उपदेशाचा सोस फार. बांबा महाराज सातारकरांची सावली तर यांच्यावर पडलेली नाही ना, अशी शंका माझ्या मनात नेहमी डोकावत असे. कारण मी दिसलो की बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा मनातल्या मनात जय जयकार करून ते सरळ प्रवचनालाच हात घालत. त्यांच्यासोबत कोणी त्यांचा मित्र वगैरे असला कि मग तर त्यांना फारच छेव येत असे. हर मोड़ पर मिल जाते हैं हमदर्द हजारों, शायद मेरी बस्ती में अदाकार बहुत है. पण हे अवघे बोलणे वरवरचे, कोरडे आणि दिखाऊ आहे हे मला पक्के मालूम होते. कारण माझ्या इथल्या सुरुवातीच्या दिवसात मी नोकरीसाठी हातपाय हलवले होते. एका कंपनीत तर जवळजवळ जमलेच होते. फक्त त्यांना कोणीतरी जबाबदार गॅरंटर हवा होता. त्यावेळी या महाशयाने मला चक्क नकार दिला होता. तेव्हापासून मी त्यांना कटवायचो. जिनको पकडा हात समजकर वो केवळ दास्ताने निकले. हे आमदार निवासात नेहमी येत. मंत्रालयातून इतरत्र बदली होऊ नये म्हणून त्याने एका आमदाराला वश केलेले होते. हे त्या आमदाराभोवती नेहमी गोंडा घोळत. हातची दुबती म्हैस निष्ठून जाऊ नये यासाठीचा हा सारा खटाटोप. मला बघताच त्याने हाक दिली, अरे पोपट. जवळ जाऊन मी म्हणालो, हां बोला. मनात आज ज्ञानेश्वरीचा कितवा अध्याय असं फुटफुटलो. काय काय चालू आहे सध्या तुझं? नोकरीसाठी प्रयत्न सुरू आहेत की नाही? माणसानं कसं प्रयत्नवादी असलं पाहिजे. फळाची अपेक्षा न धरता कर्म करीत राहिलं पाहिजे. कर्मण्यवाधिकारस्ते महाफलेषु कदाचनम मा कर्मफल हे तुर्भुर्मा. त्यांचा श्लोक मध्येच तोडत मी म्हणालो, ग्रॅज्युएट्स ऑफ नागपूर युनिव्हर्सिटीज आर नॉट ॲप्लिकेबल. आणि सुळकन त्यांच्यासमोरून निष्ठून गर्दीमय की थेट लिफ्टमध्येच. श्लोक ऐकवतो भडवा. म्हणजे जशी काही गीता मी कधी वाचलीच नाही. भडव्या, मला काय तू मुसलमान समजलास की काय? देवपूजा करत नाही, रोज रोज देवळात जात नाही, तरी हा बंट्या कट्टर हिंदूच आहे म्हटलं. आणि सालेला गीतेतला अस्सल श्लोक बहुधा झुंबलाच नसावा. डालडा वापरतो झाला. अवघे पाठांतर डालड्याचेच. वासांची जिरणानी नैनम छिंदंती शस्त्राणी. हे खरं असली काम. रिश्वतचा पैसा खाऊन घेतलेही असतील मुंबईत 2-4 फ्लॅट्स, म्हणून स्वतःला फारच कर्तबगार समजतो. शेवटी तिरडीवरून जाताना सोबत फ्लॅट्स घेऊन जा म्हणावं. जाऊ शकतो काय तर. स्वतः लाचेची अपेक्षा ठेवून लोकांची कामं करतो आणि मला सुनावतो भाडखाऊ की कर्मण्यवाधिकार असते. तुच्छ आली अशा डालडा छाप जिनगाणीवर. लिफ्टने 7वा मजला गाठला. रूम नंबर 1756 मध्ये शिरलो. आत बऱ्यापैकी गर्दी होती. उद्या आझाम मैदानावर व्यापाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा आहे. त्याचा हा परिणाम असावा. अन्न नियंत्रक कार्यालयाचे समूळ उच्चाटन करून भेसळीवर निर्बंध ताबडतोब उठवण्यात यावे, हा प्रमुख मागणीसाठी हा मेळावा असल्याचे कळले. गर्दीच्या मध्यभागी होराभूषण बाबा अमरनाथ बसले होते. चरक्यावर सूत करताना महात्मा गांधी पाय मागे मुडपून ज्या पोजमध्ये बसत, डिट्टो त्याच पोजमध्ये बाबा अमरनाथ बसले होते.
उजव्या हाताच्या अंगठ्याच्या ठशावरून भविष्य सांगणे ही त्यांची स्पेशालिटी होती. मुंबईत धंदा करायचा असेल तर असे काहीतरी स्पेशलायझेशन हवेच, अन्यथा तुमची ABCL झालीच म्हणून समजा. या होराभूषणांना मी एकदा विचारलेही होते की तुम्ही पायाचा अंगठा का नाही वापरत, कारण हातांचा अंगठा हा काही परिपूर्ण अवयव नाही. शरीराच्या अर्ध्या भागाचेच तो प्रतिनिधित्व करतो. पायाचा अंगठा संपूर्ण शरीराचे करतो. म्हणजे हाताच्याला अंगठा म्हणाल तर पायाच्याला सर्वांगठा म्हणा. देहाचा तोच नकशकांत आमदार. होय की नाही? माझ्या प्रश्नावर बाबा अमरनाथ गूढपणे हसले होते. अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नाचे उत्तर टाळायचे असले की ते असे गूढ हसत आणि कॉमेंट सारखे. ते रोज एका आमदाराच्या खोलीत येऊन दुकान मांडत. विधानसभा 288 आणि परिषदेचे 78 अशा एकूण 336 खोल्या आमदारांच्या. रोजची एक घेतली तरी बाबांना त्या वर्षभर पुरत. बाबांचे टायमिंगही वाखाणण्याजोगे होते. सकाळी घाईची आणि संध्याकाळी जीवाची मुंबई ही इमारत साजरी करत असल्यामुळे ते नेमके निवांत दुपाराच्या 3 वाजता खोलीत प्रवेशत. साधारणतः 7-8-7:30पर्यंत मग त्यांची धंद्याची उलाढाल चाले. विशेष म्हणजे तेजीत चाल्या, कारण या इमारतीत शिरणारा प्रत्येकजणच हा कमी अधिक प्रमाणात स्वप्नग्रस्त. ती पूर्ण होतात की अपुरी राहतात याचं गणित अनाकलनीय. तेव्हा अशा अधांतर अवस्थेत बाबा या प्रत्येकासाठीच आधार ठरायचे. भविष्यातील घटना अनुकूल ठरणार की प्रतिकूल ठरणार हे कळण्यासाठी बाबाजी हे एक बऱ्यापैकी थर्मामीटर आहे असे सगळ्यांना वाटत असावे, किंवा दुपारचा टाईमपास म्हणूनही काहीजण त्यांना स्वीकारित असावेत. याशिवाय ही इमारत म्हणजे शहकाटशहाचे प्रतीक, कारस्थानांचे आगार. इथल्या प्रत्येकाला आहे त्याहून अधिक हवे. कधी काय घडेल असे इमारतभर अनिश्चित वातावरण. टांगते. एखाद्याच्या बुडाखालची दुबती खुर्ची कोण कधी ओढून घेईल हे सांगणं कठीण. अख्खं मंत्रिमंडळ शीर्षासनी पोचवण्याची कामगिरी इथले जादूगार करू शकतात. शिवाय प्रत्येकालाच मंत्रिपदाचं स्वप्न. त्यामुळे बहुतेक आमदार हे या बाबाजींचे फॅन. परिणामी एक आदर्श कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणून ही इमारत बाबा अमरनाथांसाठी सिद्ध झालेली. मला पाहताच बाबा गोड हसले. अनेक आमदारांकडून मी त्यांना भरपूर दक्षिणा मिळवून दिली होती. त्याची ही पावतीच म्हटली पाहिजे. कधीमधी मी त्यांना एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये नेऊन जीवही घालत असे. त्यामुळे त्यांना चिकन फार आवडते हे रहस्यही फक्त मलाच ठावे झाले होते. त्या गोड हसण्यात थोडेफार हे रहस्यही मिसळलेले असावे असे मला त्या क्षणी वाटले. मात्र एवढी जवळीक असूनही मी त्यांना कधी माझ्या अंगठ्याचा ठसा देऊ दिला नाही. शेवटी अंगठा काय आणि पिंजऱ्याबाहेर येऊन चोचीत चिठ्ठी पकडून परत पिंजऱ्यात जाणारा पोपट काय, माझ्या लेखी दोन्हीही सारखेच. बाबा 100% नाहीत हे मला माहीत होते, आणि इथं असे 100% असतं तरी कोण. म्हणून बाबाला सब गुनाह माफ. जो तोते से न पूछे आदमी का किस्सा खुद पे यकीन करने वाला ज्योतिषी मिले, आणि असा बाबा नव्हता. मग मीही त्या कोंडाळ्यात जाऊन सामील झालो. बाबाजींच्या पुढ्यात पंचांग आणि कुंडल्या विखुरलेल्या होत्या. सारेजण त्या अनाकरणीय त्रिकोण, चौकोन, षटकोन आणि अष्टकोनाकडे डोळे विस्पारून बघत होते. ज्याच्या अंगठ्याचा ठसा त्यावेळी त्यांच्या हातात होता. त्या अंगठे बहादरा त्यांनी प्रश्न केला, लड़की का नाम क्या बोला तुमने? पुष्पलता है उसका नाम महाराज. आधा नहीं, पूरा नाम बताओ. पुष्पलता बंसीलाल चांडके. उसकी बर्थ डेट क्या बोली तुमने? 2 मई 75 महाराज. टाइम? टाइम काय का टाइम? वो बच्ची के डिलीवरी का टाइम. यही कोई 6-7 बजे सुबह. ऐसा नहीं, एक्यूरेट टाइम बताओ. 6 की 7? नक्की 6 बजे महाराज. तो फिर सुनो, ये बेटी का जन्म नक्षत्र पूर्वा फाल्गुनी है. जन्मचरण प्रथम है. नाड़ी मध्य और गण मनुष्य है. राशि कन्या और राशि स्वामी गुरु है. वर्ण क्षत्रिय और योनि मूषक है.
इस लड़की की शादी शनि की अवकृपा की वजह से हो नहीं रही है, इसलिए शनि की शांती तुरंत अनिवार्य है. मी मनात म्हणालो, शनीची शांती? तर मग पकले आता बाबाजींचे कमीत कमी 1000 रुपये. परंतु पिता बन्सीलाल फारच मक्खीचूस निघाला. त्याने घासाघीस करत करत 251 वर बाबाजींना पटवलं. म्हणजे 2 बियर आणि 1 प्लेट चिकन मसाला. आता MLA हॉस्टेलवरचे कार्यकर्ते म्हणजे अळवावरचे पाणी, त्यामुळे भागते भूत की लंगोटी सही असं समजून बाबाजींनी तेवढीही दक्षिणा स्वीकारलीच. मला यावेळी कविवर्य सुरेंद्र शर्माच्या 4 लाईना या कॅसेटमधला एक जोक आठवला. हरियाणवी टोनमध्ये शर्माजी सांगतात, देश में लोग जोशियों पर बड़ा विश्वास करते हैं. मुझे याद है एक आदमी जोशी जी के पास गया तो जोशी जी ने उसकी जन्म कुंडली देखी. जोशी बोले, भाई तेरे ऊपर शनि का बड़ा प्रकोप है. तो उस आदमी ने कहा, जोशी जी क्या करूँ? तो जोशी बोला, भाई करना क्या है, मुझे 500 रुपये दे दे, तेरा प्रकोप दूर कर दूंगा. तो आदमी बोला, जोशी जी मेरे पास तो 500 नहीं है. तो जोशी बोला, 100 रुपये तो देगा शनि का प्रकोप दूर करने के लिए. वो आदमी बोला, 100 भी नहीं. जोशी बोला, तो चल तू 11 ही रुपये दे दे. उसने कहा, जोशी जी 11 भी नहीं है. तो जोशी बोला, यार कम से कम 1.25 रुपया तो दे दे, शनि का प्रकोप दूर हो जाएगा. वो आदमी बोला, जोशी जी मेरे पास तो 1.25 रुपया भी नहीं है. जोशी बोला, तो फिर घर जाकर आराम कर, शनि तेरा क्या बिगाड़ लेगा. असो. त्यानंतर कुणाची नोकरी, कुणाची ग्रँट, कुणाची पदोन्नती, कुणाची खुर्ची, तर कुणाची स्वप्नपूर्ती, असे एक एक आटोपत त्यांनी तासाभरात 2-3 हजार कमावून टाकलेच. एवढ्यात लाईट लागणच झाली. त्यामुळे जो तो बाहेर खसकू लागला. शेवटी बाबा अमरनाथ आणि मी असे दोघेच खोलीत उरलो. माझे भविष्य तर मला माहीतच होते आणि त्यांचे त्यांना. त्यामुळे फुका वेळ न दवडता माझ्या खिशात 100ची नोट कोंबून त्यांनी बोरीवलीचा रस्ता धरला. मागाहून दार बंद करताना मी मनात म्हणालो, आंखें मुंद किनारे बैठो, मन के रखो बंद किवाड़, इंचा जिलो धागा लो और लब सीलो खामोश रहो. आमच्या प्रातस्मरणीय अशा आमदार साहेबांना कधी काय सुचेल याचा नेमच नसे. कोणीतरी त्यांच्या डोक्यात किडा सोडून दिला की राजकारणी माणसाच्या हातात स्वमालकीचा एखादा तरी पेपर हवाच, त्याशिवाय या क्षेत्रात त्याची प्रगती होणार नाही, यशाचे शिखर दिसणार नाही. अर्थात यशोशिखर म्हणजे लाल दिव्याची गाडी हे वेगळं सांगायला नकोच. तेव्हा एके सकाळी उष्ण चहा प्रशितांना ते मज म्हणाले, अगा पोपट, आम्हाला पेपर काढायचा आहे, तेव्हा त्यासाठी काय काय करावे लागते याची जरा चौकशी कर. तो तुझा मित्र आहे ना रघुवीर पत्रकार, त्याला भेट. पण पेपर म्हणजे कैसा, म्हणजे साप्ताहिक की दैनिक? दैनिकाचं बजेट लई भारी असते पोपटराव, आपल्याला झेपणार नाही ते. आपण आपलं साप्ताहिक काढू कसं? ठीक आहे, मी लगेच चौकशी करतो. मग तसाच उठलो आणि ग्रँट रोडला जाऊन रघुवीरला गाठले. त्याच्याकडून सविस्तर माहिती पत्ते घेतले. तसाच माघारी आलो. आमदारांना रिपोर्ट दिला. दिल्लीहून नाव मंजूर होतं हेही सांगितलं. आपल्याला ज्या नावाने साप्ताहिक काढायचं आहे ते नाव अर्जात पहिल्या नंबरवर लिहायचं. मग त्याला पर्यायी असे आणखी 7-8 नावं द्यायची. म्हणजे काय? म्हणजे आपण जे टायटल फायनल करू नेमकं तेच आपल्याला सँक्शन होईल याची काही गॅरंटी नसते. का बा? मर्जी साहेब लोकांची. म्हणून मग आणखी जास्तीचे नावं हवेत. आता आपल्याला कोणत्या नावानं साप्ताहिक काढायचं आहे? लोकप्रभा नाही, या नावाचं साप्ताहिक ऑलरेडी आहेच. आपल्याला एकदम नवं टायटल पाहिजे, एकदम एकदम अनटच. एकदम अनटच्ड?
भेटणं मुश्किल आहे बाबा आजच्या जमान्यात. आता एकदम नतनीच उतरवायची म्हटल्यावर आली की नाही पंचायत. ती गोष्ट वेगळी, ही गोष्ट वेगळी. आयला मी जोक मारला की राव. पण करू, विचार करू. बरं, सातपुड्याची हाक हे टायटल कसं वाटेल? एकदम बेस्ट. तर मग आता आपल्या अर्जात हे नाव पहिल्या नंबरवर लिहू, मग माझी सातपुड्याची हाक हे दुसऱ्या नंबरवर. मग असंच करत आमची, आपली, सर्वांची, सगळ्यांची, अवघ्यांची, साऱ्यांची, समस्तांची, सकळांची, समग्रांची सातपुड्याची हाक अशी नावं लिहायची. आता समजा पहिल्या नंबरचं सँक्शन झालं तर नो प्रॉब्लेम. पण समजा अवघ्यांची सातपुड्याची हाक असं सँक्शन झालं तर अवघ्यांची हा शब्द एकदम बारीक टायपात छापायचा, की मग वाचकांच्या डोळ्यात आपोआप सातपुड्याची हाक हेच टायटल शिरणार. वा वा, काय बी बेस्ट आयडिया लढवली बाकी तुम्ही पोपटराव आज. पाकलं रात्रीचं चिक्कन आमच्याकडून तुम्हासनी. तर मग आता माझ्या लेटरपॅडवर हा अर्ज टाईप करून घ्या आणि द्या पाठवून दिल्लीला. नाही, दिल्लीचं सब ऑफिस इथं नव्या मुंबईत बेलापूरला आहे, तेव्हा त्यांच्याकडून आपला अर्ज दिल्लीला जाईल आणि त्यांच्यामार्फतच टायटल येईल. ठीक आहे, तर मग लाग कामाला. हे 5,000 ठेव चहापानासाठी. मात्र अर्ज आजच पोचला पाहिजे तडकाफडकी. पुढच्या महिन्यात दसरा आहे, तर दसऱ्याला उद्घाटन करून टाकू. कसं? काळजी नसावी. दसऱ्याला आपल्या साप्ताहिकाचं प्रकाशन होणार म्हणजे होणार, पण कार्यकारी संपादक, मुद्रक ठरवावे लागतील अगोदर. मुद्रकाचं कोटेशनही लागेल. मुद्रक म्हणजे प्रेसवाला, छापखान्यावाला. मग हाय की छापखाना माझ्याच दोस्ताचा, हा घे त्याचा पत्ता. अंधेरला जाऊन त्याची बी भेट घेऊन टाक. आणि कार्यकारी संपादक तू आहेस की. कविता लिवायचा छंद आहे की तुला? कविता कशी लिहितोस तू? तर एका खाली एक ओळी, त्याच ओळी एका पाठोपाठ एक लिहिल्या की झाला अग्रलेख तयार. आणि बातम्या उचलायच्या दुसऱ्या पेपरावरनं, पुन्हा लिहून काढायच्या, थोडी भाषा बदलायची की झालं पेपर तयार. काही कठीणच नसते नाही ना त्यात. बरं, त्या तुझ्या रघुवीरला पगार किती आहे सध्या? असेल 4-5 हजार. मग त्याला 2-4 हजार वाढून देऊ आणखीन. तुला झेपणं झालं की सांग मला. तू म्हणशील तर टाइम्स ऑफ इंडियाचा संपादक नेमू आपण. काय 2-4 हजार वाढवेल की ओके, टाटा बाय बाय. यावर मी निमूटपणे मान हलवून दुजोरा दिला आणि कामाला लागलो. सर्वप्रथम कॅन्टीनमध्ये जाऊन जेवून घेतलं. मग रजिस्टर ऑफ न्यूजपेपर ऑफ इंडिया नवी दिल्लीच्या नावे अर्ज टाईप करून घेतला. त्यावर आमदार साहेबांच्या सह्या घेतल्या. मग बेलापूरच्या कोकण भवनात शिरलो. सब ऑफिस शोधून काढलं तर तिथले साहेब म्हणाले की वाया कलेक्टर या. मग वांद्र्याला जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दिला. चहा पाणी झालं. परिणामी सह्या होऊन जावक क्रमांकासहित अर्ज हातात पडला. पुन्हा बेलापूर गाठलं. चहा पाणी झालं. परिणामी अर्ज वेगाने दिल्लीच्या दिशेने निघाला. दिल्लीत कोणास चहा पाणी करावं याची माहिती काढली, पत्ता घेतला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही, कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.